मॉर्निंग चिल्ड्रन. आज आपण पेज नंबर 54 आणि 55 पाहणार आहोत. मेसेजेस म्हणजे निरोप किंवा संदेश. आपण एकमेकांशी कशा प्रकारे संवाद साधतो किंवा संदेश एकमेकांना कसा पोहोचवतो ते आपण या लेसन मधून पाहणार आहोत. बघा, सुरुवात करूया आपण. ह्युमन बीइंग्स कॅन स्पीक. ह्युमन बीइंग म्हणजे माणूस काय करू शकतो? कॅन स्पीक, बोलू शकतो. दे कॅन टॉक टू वन अनदर. ते एकमेकांशी बोलू शकतात. वन अनदर म्हणजे एकमेकांशी. दे कॅन पास ऑन मेसेजेस. ते मेसेज देतात एकमेकांना, निरोप देतात, संदेश देतात एकमेकांना. दे नो हाऊ टू राईट. त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे लिहायचं. सो दे कॅन राईट लेटर्स. आणि अशा प्रकारे ते एकमेकांना काय लिहितात? लेटर लिहितात. हो की नाही? आता आपण पाहिलेलं आहे. लॉंग ॲगो म्हणजे खूप वर्षापूर्वी काय व्हायचं? पूर्वीची लोक निरोप पण द्यायची, पण ती कसा द्यायची? मॅसेंजर्स म्हणजे निरोप देणारा वॉक्ड और रॅन ऑल द वे टू टेक अ मेसेज. म्हणजे एखाद्या माणसाने जर मेसेज द्यायचा असेल दुसऱ्याला तर तो काय करायचा? मॅसेंजरला म्हणजे निरोप देणाऱ्या माणसाला बोलवायचा आणि तो निरोप घेऊन तो जो माणूस आहे तो पळत किंवा चालत जाऊन मेसेज द्यायचा. समटाइम्स दे रोड हॉर्सेस. आणि त्याच्यानंतर काय झालं? काही लोकांकडे घोडा असायचा. मग घोड्यावर बसून ते जायचे आणि दुसऱ्यांना निरोप द्यायचे. समटाइम्स दे युज्ड ट्रेन्ड पिजन्स. पिजन म्हणजे कबूतर. काही लोक त्यांचा निरोप घेऊन कोणाला पाठवायचे? कबुतरांना, शिकवलेल्या कबुतरांना पाठवायचे. टू कॅरी मेसेजेस. कबुतराच्या पायात चिठ्ठी बांधायची आणि कबुतराला फोटो दाखवायचा ज्या माणसाला निरोप द्यायचा त्याच्याकडं, आणि मग ते कबूतर जायचं. त्याच्यानंतर काही लोक काय करायचे बघा. सम पीपल यूज ड्रम्स. ड्रम वापरायचे म्हणजे मोठा असा नगाडा असायचा आणि तो नगाऱ्याचा आवाज करून त्याला गावात दवंडी देणं म्हणतात. तर असं आवाज करून टू सेंड मेसेजेस टू फार अवे प्लेसेस. आणि मोठा आवाज करून खूप लांब पर्यंत तो आवाज जायचा आणि त्या आवाजाच्या याने मेसेज लोकांना पोचायचे. सम पीपल युज्ड स्मोक सिग्नल्स. काही लोक स्मोक सिग्नलचा वापर करायचे. जेव्हा एखादी व्यक्ती खूप जंगलामध्ये असेल किंवा हरवली असेल, तिला त्यातून बाहेर निघायचे, तर अशा वेळी तिथं तो धूर बनवायचा आणि धूर लांब पर्यंत, खूप उंचावर धूर जातो, मग लांब पर्यंत दिसतो. मग तिथून लोक त्या माणसाची सुटका करण्यासाठी इतर गावातून यायचे. अशा प्रकारे हा सुद्धा मेसेजचा एक प्रकार आहे. बघा, लॅटर पीपल बिगॅन टू सेंड लेटर्स. आणि त्यानंतर काही दिवसांनी लोक ज्यांना लिहायला यायला लागलं तेव्हा ते पत्र लिहायला लागले थ्रू द पोस्ट ऑफिस. आणि मग पोस्ट ऑफिसची स्थापना झाली. त्या पोस्ट ऑफिसमधून आपण आता देखील पत्र पाठवतो. दे युज्ड पोस्ट कार्ड्स और इनलँड लेटर्स अँड एनव्हलप्स एटसेट्रा. मग लोक आता काय वापरतात पोस्ट ऑफिसमध्ये पत्र टाकण्यासाठी? तर छोटं पोस्ट कार्ड असतं पिवळ्या रंगाचं. निळ्या रंगाचं जे असतं त्याला आपण मराठीमध्ये अंतर्देशीय कार्ड म्हणतो, त्याला इनलँड म्हणतात. आणि एनव्हलप म्हणजे पाकिटामध्ये चिठ्ठी घालून आपण ती पाठवू शकतो. दे हॅड टू पुट पोस्टल स्टॅम्प्स. आणि आपण त्याच्यावर पोस्टल स्टॅम्प मारतो किंवा पोस्टल स्टॅम्प चिटकवतो. बघा, तुम्ही पाहिलं असेल गांधीजींचं चित्र किंवा इतर एखादा संदेश देणारं पोस्ट स्टॅम्प असतो, तो त्याच्यावर चिटकवला जातो. ऑन द एनव्हलप और पार्सल्स बिफोर सेंडिंग देम ऑफ.
आणि अशा प्रकारे ते पाठवायच्या आधी त्याच्यावर चिटकवलं जातं, त्याच्यावर ज्याला पाठवायचं त्याचा पत्ता लिहिला जातो आणि मग त्याला ते पत्र पाठवलं जातं. लॅटर ऑन पीपल स्टार्टेड इलेक्ट्रिकल सिग्नल्स. आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही पाहिलं असेल खूप मोठे मोठे टॉवर बसवलेले असतात. या टॉवरच्या माध्यमातून देखील सिग्नल पाठवले जातात. टेलिग्राफ मशीन वेर युज्ड टू सेंड और रिसीव दीज मेसेजेस. आणि काही दिवसानंतर टेलिग्राफ मशीनचा शोध लागला, त्याला आपण टेलिग्राम असं म्हणतो. तर टेलिग्राम पाठवण्यासाठी या मशीनचा वापर करू लागले. दीज मेसेजेस वेअर कॉल्ड टेलिग्राम्स. आणि अशा प्रकारच्या मेसेजला काय म्हणतात? टेलिग्राम्स म्हणतात. देन केम द टेलिफोन. त्यानंतर काय आले? टेलिफोन्स आले. मग ज्यांच्या घरी टेलिफोन असेल ते लोक टेलिफोन नंबर घेऊन एकमेकांना कॉल करायला लागले. पीपल मेड टेलिफोन कॉल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारे टेलिफोन करायला लागले. अँड नाव. आणि आत्ता बघा आता काय आलंय आपल्याकडं? नाव वी ऑल्सो हॅव मोबाईल और सेल्युलर और सेलफोन्स. आता आपल्याकडं प्रत्येकाकडं मोबाईल फोन आहे, सेल्युलर फोन आणि सेलफोन असं देखील म्हणतात त्याला. वी कॅन स्पीक ऑन सेलफोन्स. आणि आपण आता एकमेकांशी सेलफोनवरूनच बोलतो किंवा काय करतो? और वी कॅन सेंड अन SMS. आपण SMS देखील पाठवतो. अ रिटर्न मेसेज. आणि तो मेसेज पटकन लगेच दुसऱ्यांना जातो. पूर्वीच्या काळासारखं आहे का? पत्र यायला 4 ते 5 दिवस लागतात किंवा पूर्वीच्या काळी घोड्यावर किंवा पायी लोक जे जायचे त्यांना खूप दिवस लागायचे मेसेज पोचवायला. पण आता मोबाईलमुळं काय झालं? आपला मेसेज इकडं आपण टाईप करून पाठवला की तिकडं लगेच मिळतं. वी कॅन सेंड ईमेल्स. आता आपल्याकडं कम्प्युटर आला, इंटरनेट आलं आणि आपण मोबाईलवरून तर SMS करतोच, पण इंटरनेटचा वापर करून आपण ईमेल्स पाठवतो. ऑन द कम्प्युटर वी कॅन यूज मिनी साईट्स टू टॉक टू फ्रेंड्स. आणि अशा प्रकारे आपण कम्प्युटर किंवा मोबाईलवर मेनी साईट्स आहेत, खूप साईट्स आहेत की ज्याच्यावरून आपण एकमेकांशी बोलू शकतो. म्हणजे आपल्याकडं व्हॉट्सॲप आहे, त्याच्यानंतर मेसेंजर आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. याच्यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. इट इज नाव सो इझी टू सेंड मेसेजेस. आणि अशा प्रकारे आता काय झालेलं आहे? आपल्याला एकमेकांना मेसेज पाठवणं खूप सोपं झालेलं आहे. ठीक आहे मुलांनो, आज आपण मेसेजेस हा लेसन पाहिला. पेज नंबर 54 आणि 55 तुम्ही माझ्याबरोबर वाचला असेलच. तुम्ही आता काय करायचं? छानपैकी हा लेसन वाचायचा आणि त्याचा व्हिडिओ करून आपल्या ग्रुपवर पाठवायचा आणि समजून घ्यायचा हा लेसन. ठीक आहे.